हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला ना. सर आज आपल्याला राज्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर काय राहणार सर आजपासून पुढील अंदाज? नक्कीच राज्यातल्या वातावरणामध्ये आजच बदल व्हायला सुरुवात झाली आहे हो. आणि 11 ते 15 दरम्यान राज्यामध्ये पावसाला देखील सुरुवात होणार आहे. हां. हा पाऊस शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान देईल आणि बऱ्याच ठिकाणी असणार आहे. हो. काही ठिकाणी कमी पडला तो त्या पिकांपुरताच असेल आणि काही ठिकाणी थोडा बरा पण होईल. हां, हां, हां. आणि जे वारे आता सध्या पाहतोय, पश्चिम महाराष्ट्र पाहतोय, मराठवाडा पाहतोय, खानदेश विदर्भ पाहतोय. हो. या वाऱ्याला घाबरून न जाता ह्या वाऱ्यामधनंच पावसाच्या सरी कोसळणार आहेत. आता फक्त 10 तारीख आडवी आहे. हां, हां, हां. 11ला सुरुवात होईल काही ठिकाणी आणि 12-13ला महाराष्ट्रातल्या दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील सुरुवात व्हायला वेळ लागणार नाहीये. हो, बरोबर सर. हं. मात्र सर कोणकोणते जिल्हे पावसाच्या रडारवरती राहणार आता पुढील वाटचाली संदर्भात? नक्कीच. आपण डायरेक्टली 11 तारखेपासून सुरुवात जर केली तर राज्यामध्ये सोलापूर, सांगली, नांदेड, परभणी, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्हा, हो. अकोला, बुलढाणा, नांदेड पट्ट्यासह हिंगोली, जालना, नागपूरला तर मागील 2 दिवसापासून थोडी सुरुवात आहे. 10 तारखेला ही सुरुवात आणखीन जास्त होईल म्हणजे उद्या. हां, हां, हां. आणि आणि त्यानंतर ही सुरुवात जी आहे इकडे दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राला देखील सुरुवात होऊन जाईल. हो. आणि पाऊस हा सुरुवातीचा कमी राहील. नंतर 1-2 दिवसात तो वाढेल आणि ही 3-4 दिवसातल्या पडणाऱ्या पावसानं सगळ्या भागांमध्ये पिकांना चांगलं जीवदान मिळेल. बरोबर सर. हं. मात्र सर हे पाऊस कशामुळे पडत आहे आणि कशामुळे आता हे महाराष्ट्रातनी पाऊस बरसणार आहे? तर त्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती द्यावी सर. नक्कीच. एम-पी मार्गे जे काही बंगालच्या उपसागरातलं लो प्रेशर चालू आहे, गुजरातमध्ये त्याचा पराक्रम होणार आहे. हो. आणि स्थानिक इश्यू म्हणजे अरबी समुद्रातल्या बाष्पाचं जे काही प्रमाण आहे, हां, हां. ते याच लो प्रेशरमध्ये खेचून आणलं जातंय आणि ते आणताना महाराष्ट्रामधले जे काही वारे वाहत आहेत, हो. त्या वाऱ्यामुळे हा पाऊस ॲक्टिव्ह होणार आहे. बरोबर. हं. मात्र सर त्या चक्रीवादळाचं नाव डॉल्फिन आहे का? नाही डॉल्फिन संपला कालच. हो का? आता हे नवीन हां. कोणतं चक्रीवादळ आहे? हे चक्रीवादळ नाही दादा. हे एक कमी दाब आहे. डिप्रेशन आहे हां, 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 आणि हां. हे मोठं डिप्रेशन सुद्धा नाहीये. हो ना? त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर मोठा असता त्याचा परिणाम आणखीन मोठा पाहायला मिळाला असता मागच्या पावसासारखा आपल्याला 30 जुलैसारखा. हो, बरोबर सर. सध्या शेतकऱ्यांना खंड सांगितलाय त्यामुळे एक आधार म्हणून हा पाऊस आहे. हां, 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 हां. बरोबर आहे. आणि जो दुसरा आपण टप्पा सांगितलाय 17-18 पासून, तो हो. 18ला येईल किंवा 17ला येईल. ह्या 2 दिवसामध्ये त्याचं मागे-पुढे होईल वाऱ्यामुळे ह्या. हां, हां, पण हां. 18 पासून का होईना त्याची सुरुवात होणार आहे महाराष्ट्रात चांगली. हो, बरोबर आहे सर. तो बंगालच्या उपसागरातला कमी दाब असणार आहे. मात्र सर आपण जर पूर्ण ऑगस्ट महिना जर पाहायला गेलो, तर मग कसा राहणार पाऊस? नक्कीच. पूर्ण ऑगस्ट आपण पाहिला तर आता हे 11 ते 15 त्याप्रमाणे एक टप्पा आहे. हां. ज्यामध्ये सध्या जे सुकतायत माल यांना चांगलं जीवदान मिळणार आहे. हो. अनेक ठिकाणी थोडा मोठा कमी जास्त होऊ शकतो विदर्भामध्ये, खानदेशमध्ये, नंदुरबारमध्ये, बरोबर. नागपूरमध्ये, हां. नांदेडमध्ये, परभणीतसुद्धा. तर हो. त्यानंतर याची पुढची जी टप्पेवारी आहे 11 आणि 14चा प्रवास संपल्याच्यानंतर हां. पुन्हा तो 2-3 दिवस वेळ घेईल. तो जो टप्पा आहे तो 18 तारखेपासून ॲक्टिव्ह होईल. 17-18ला जो ॲक्टिव्ह होणार आहे, जो 17ला पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्यातून सुरुवात करेल, 18ला पश्चिम महाराष्ट्र, खानदेशमधून सुरुवात करेल. हो. तो टप्पा जो आहे तो 25-26 पर्यंत चांगला असणार आहे. हां, हां, हां. हं. मात्र सर इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे, की 15 ते 20 दिवसाचा खंड राहणार. आता जे सांगतील लोकं तिथं पटत असतील तिथं ऐकतील लोकं. कारण की आता ठाकरे सर लोकांबद्दल बोलणं ते सोडून दिलं आपण. बरोबर. कारण की ह्या गोष्टीत काही अर्थ नाही राहिलेला. बरोबर आहे. आपण जर आपले फॉलोअर जर दुसरीकडे जाऊन बघत असतील याचा अर्थ आपण कुठेतरी कमी पडतोय. बरोबर आहे. हं. मात्र सर खरंच आपल्याला खंड पाहायला मिळेल का? म्हणजे शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहे मला. खरंच खंड राहणार का? राहणार तर मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार? जेवढ्या जिल्ह्यांमध्ये सुपर अल्निनो तुम्ही पाहिलाय, हो. तेवढ्या जिल्ह्यात खंडही पाहायला मिळेल. सुपर अल्निनो हं. फक्त आपल्याला सोलापूर, सांगली या भागातनी आपल्याला वाटते पाहायला मिळेल. कारण की त्या भागातनीच पाऊस कमी आहे. इतरत्र पाऊस तर चांगला झालेला आहे सर. कसं असतं ठाकरे सर, सांगली, सोलापूरच्या भागाला पश्चिमी वारे सुधरून देत नाहीत. ती हां. पहिल्यापासूनची कंडिशन आहे. हो. पण पिकांना वारंवार जीवदान मिळतंय आणि सांगली, सोलापूरला पण हमेशा सांगितलंय, हां. की परतीच्या पावसामध्ये या भागाची इच्छा पूर्ण होईल. पण ठीक हो. आहे, ऐकायचं नाव नाही घ्यायचं म्हटल्यानंतर त्या जिल्ह्याबद्दलही बोलणं थोडंसं कमी वाटतंय. बरोबर. कारण की परिस्थिती तिथली नाजूक आहे आणि तिथे आधाराची पण गरज आहे आणि येणाऱ्या काळात तिथे पाऊस होणार सुद्धा आहे. बरोबर. पण जर आता मी म्हटलं इथे 15 दिवसाचा खंड राहणार आहे, त्यात हां. पाऊस सुद्धा होणारच आहे. हो. पण त्या खंडाच्या तीव्रतेपेक्षा तिथे दिलेल्या अंदाजामध्ये ते पिकांना झळा आणि शेतकऱ्यांना झळा बसतात. बरोबर आहे. याचा विचार कोणी करत नाहीये. नाही सर. आणि येणाऱ्या 12, 13, 14, 11 पासून जी सुरुवात होते, हो. त्यामध्ये जर पाऊस झाला, तर परत त्यांना तिथले ते आनंद पण येतील. पण तो आनंद आज दिला म्हणून काय बिघडलं? पाऊस तर होणार आहे.
नाही, आणि बरोबर आहे. माझा एक विषय आहे, जर अंदाज मी चुकीचा दिला असला, नुसतं तुम्हाला दिलासा देत असेल बोलण्यातून, पावसातून बरोबर. मिळाला नसेल, तर हो, तो विषय वेगळा होता. बरोबर. मागे सुद्धा अशी कंडिशन होती, की 22 तारखेपर्यंत पाऊस वान कोरडं राहील हां. आणि त्या 15 ते 22 तारखेपर्यंत महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला होता, आधार मिळाला होता. हो, बरोबर आहे. ज्यावेळेस आपण दुसरा टप्पा सांगितला, की 26 पासून 25-26 पासून ते 30-31 पर्यंत विहिरीला पाणी वाढेल काही ठिकाणी. हो, त्या 70% भागांना पाणी पण थोडं का होईना वाढलंय. बरोबर आहे. आता तेच सांगतोय त्याच मॉडेलवरती, त्याच बेसिकवरती आणि त्याच निर्णयावरती आपण आहोत, हो, की जे 11 ते 15 जे ते तारखा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिलासा मिळेल. काही ठिकाणी तो जास्त होईल. बरोबर. ठीक आहे. हो, पण निव्वळ 11 पासून ते डायरेक्टली 22-25 पर्यंत खंड म्हणजे 15 दिवसाचा खंड नाही. नाही बरोबर. हां. आणि हा जो काही पाऊस सुरू व्हायला हा किती 15 सांगितलाय आणि त्याचं एक वेगळं उपकरणीकरण केलं जाते महाराष्ट्रामध्ये. हां, हां, हां. 15-16 पासून किती पाऊस पडतो मी पाहतो. अरे ते पाहण्यापेक्षा तुझा खंड कुठं पडतो ते मी बघतोय. बरोबर आहे. हां. बरोबर आहे 17 सर. ऐवजी तो 18 लिहीन किंवा 19 लिहीन महाराष्ट्राच्या विभागामध्ये. हो, हो, पण हो. असे 15 दिवसाचे गॅप सांगून 15 दिवसाचा पाऊस पडणार नाही, पडणार तर आहे, पण बरोबर. पडणार नाही असं म्हणून साध्य काय करतात आणि त्यापेक्षा हे लोकं तिथे येऊन पाहतायत याचं मला कीव वाटते. बरोबर आहे, बरोबर आहे. हं. बरोबर आहे सर. मात्र सर तुम्ही मागील रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं म्हणजे 8 दिवस झाले. 8 दिवसापूर्वीच तुम्ही सांगितलं होतं, की आपल्याला 10 तारखेपासून वातावरणामध्ये चांगलाच बदल पाहायला मिळणार आहे आणि बदलसुद्धा पाहायला मिळत आहे. तर एकदा शेतकऱ्यांना कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस होणार त्याबद्दल एक सविस्तर माहिती द्या सर. नक्कीच सांगतोय. सध्या आपण जो बदल पाहतोय अहिल्यानगरमध्ये पण आज बदल झालाय. नाशिक हो, क्षेत्रात अनेक ठिकाणी आज बदल झालाय. शिर्डीसह अनेक भागांमध्ये आज बदल झालाय. बरोबर. मराठवाड्यात, विदर्भात सुद्धा अनेक ठिकाणी आज बदल झालाय. हो, हा बदल म्हणजे पुढच्या वातावरणाची चाहूल सांगते हो. आणि उद्याचा दिवस आडवा आहे. पण उद्या सुद्धा नागपूर, चंद्रपूरसह काही भागामध्ये पावसाला सुरुवात होईल. पहिले 2-3 दिवस पाऊस हा भाग सोडत राहील हो. आणि शेवटच्या ह्या 3-4 दिवसामध्ये एक समांतर असं पाऊसमान तिथे होऊन जाईल. हां, हां, हां. आणि लो प्रेशर एका रात्रीत एका दिवसात घेणारा पाऊस नाहीये. नाही. पावसाचं असमान वितरण असतं, पण ते हो, 4 दिवसात ते असमान वितरण समानमध्ये करत असतं. बरोबर. पण येणाऱ्या काळामध्ये पिकांना हे जे काही आता गरज आहे आणि ते गरजेनुसार तो पडतो सुद्धा. हो, त्या पद्धतीचं वातावरण सध्या आहे. बरोबर, बरोबर. मात्र सर हं. आपल्याला वाऱ्याचा वेग प्रचंड पाहायला मिळत आहे आज रोजी. हं, हं, हं. तर याच्यामुळे काही वारेच आता हं, मी तुम्हाला तेच सांगितलं सुरुवातीला. हो. वारेच लो प्रेशरकडे खेचले जातात हां, हां. आणि आणताना ते बाष्प आणतात. याची हो, परिस्थिती तुम्हाला 2 दिवसात पाहायला मिळेल. बरोबर. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्की. धन्यवाद.